नमस्कार, शुभ सकाळ. हे बघा माझ्या माहेरातली सुंदर सकाळ आहे. खूप हिरवीगार सकाळ आहे आणि मला खूप आवडली म्हणून मी म्हटलं तुम्हाला पण शेअर करावी. मग काय इकडं बघा हे आमच्या जर्शा गाया सगळ्या आणि हे आमचं शेड आहे मोठं गायांचं. आणि इकडे माझी मम्मी तोपर्यंत सकाळी सकाळी चूल पेटवत होती, कारण गरिबाच्या घरी सोलर नसल्यामुळं मम्मीला चुलीवरच असं रोज पाणी तापवावं लागतं, कारण तिच्या आता बंगलोचं काम चालू आहे. काही दिवसानंतर तिचं पण सोलर होईल. आणि तोपर्यंत इकडं माझ्या पप्पांनी सगळ्या गायांच्या धाराकडून ही 2 केंड भरून दूध काढलं होतं, कारण सकाळी गावाकडे लाईट नसते म्हणून मशीननं काढता नाही आलं त्यांना दूध. त्यांनी हाताने सगळ्या गायांच्या धारा काढलेल्या आहेत. आणि मग ह्या इकडं एक आमची गीर गाय बांधलेली आहे आणि त्या गीर गाईचं दूध खाण्यासाठी खूप छान आहे म्हणून माझ्या पप्पांना त्या गीर गाईचं दूध काढण्यासाठी तिकडे गेलेले आहेत. आणि तिकडं हा मक्कन दादा आहे ना, त्याचं नाव मक्खन आहे, तो इकडं आहे, शेण उचलत आहे तो. आणि पप्पांनी असं गाईला भाला बांधलेला आहे, ती पायाला बांधलेला आहे आणि त्याला भाला म्हणतात. आणि पप्पांनी असं दूध काढायला चालू केलेलं आहे गाईचं. खूप छान दूध आहे ह्या गाईचं खाण्यासाठी म्हणून ते आमच्यासाठी काढतायत तिचं दूध. आणि हे आमचं घर आहे, गरिबाचं घर आहे, कारण गरिबीमध्ये नाही का लोक घरी येत नाहीत, कोणी चहा प्यायला येत नाही. पण आपला जर बंगला असेल, चांगलं घर असेल तर लोक घरी आपल्या आवर्जून येतात. म्हणून मी माझ्या भावांना नेहमी सांगत असते की वाईट काळामध्ये पैसा कमवा, कारण पैसा कामाला येतो, लोक कामाला येत नाहीत आपल्याला. म्हणून माझा भाऊ मस्त 2 केंडा अडकून दूध घालायला गेलाय. तोपर्यंत इकडे श्रीजा माझी खेळत होती आणि म्हणजे नाही का सकाळी उठली होती ती आजीसोबत मस्त खेळत होती. मग तिचं मी आवरायला घेतलं आणि तिला अंघोळ घालून छान झोपवलं. बाय, आजसाठी एवढंच.